बघा, जय हिंद जय महाराष्ट्र. तर आज बघा, आज शिरूरला जायचे परा दिवशी त्यांना एक अर्ज दिला होता. तर त्या अर्जाप्रमाणे त्यांना ते संपूर्ण डॉक्युमेंट देऊन द्यायचे. बघा, ते UDID कार्ड, सर्टिफिकेट हे सगळं द्यायचे. तर आज शिरूरला जात आहे. ठीक आहे. आता आम्ही तहसीलदार कार्यालय शिरूर इथं आलो होतो. जरा माझा अपंगाचा जरा अर्ज वगैरे द्यायचा होता. तर इथं काय आता ते साहेब नसल्यामुळं काम नाही झालं. पण आता नंतर परत आता बघू, आता ऑनलाईन एक काढायचे सर्टिफिकेट. तर ते काढतो. इथं KYC आहे बघा समोर. तिथं अजून काही डाउनलोड होईल. हे बघा, आता इथं पण आज काही काम झालं नाही. त्यामुळे आज फुकाट हेलपाटा झाला बघा. आज आम्हाला आज ते तहसीलमध्ये पण काम नाही झालं आणि इथं आलो तरी इथं पण ते काय डाउनलोड झालं नाही. ते नागरी सुविधा केंद्र बघा, इथं पण काही डाउनलोड झालं नाही. आता बघू, एक 15-20 मिनटं वाट जर आले तर फोन लागलं तर ठीक आहे. आता आता आम्ही तहसीलदार कार्यालयातून आता शिरूरला स्टँडवर चाललो आहे. तर आता गाडी पण नाही, कारण का बघूया एखादी रिक्षा करून जाऊ. आता 1:30 वाजून गेले. हे बघा, हे फुटाणा केवढ्याला आहे? फुटाणा केवढ्याला? आपल्याला पावशेरी घे ना. पुढे संपल्यात आहे का? जाऊ दे. बघा, आता रस पिण्यासाठी आता इथं ह्या गुराळावर आलोय. बघा, काय नाव म्हणले आपलं? बोला, नाव काय? संदीप पवार आहे बघा. यांचं हे रोडवरच यांचं गुराळ आहे बघा. चांगला रस मिळतो इथं. तर आता म्हणलं जरा ऊन झालं, थोडा रस घ्यायचा आहे म्हणलं. चांगला आहे, पण धंदा होतो ना व्यवस्थित. हा, आता सीजन सुरू झाला आहे त्यामुळे धंद्याची काय अडचण नाही. बघा, इथं आता नवीन झाले बघा, 2-4 दिवस झाले ओपन झाले. चांगलं आहे बघा हे गुराळाचं काम. हे बघा, मेडिकलमध्ये आता हे घेतलं आणि आता हे आमचे जोडीदार मावले आहेत बघा. हे मोबाईल रिपेअरिंग, सॉफ्टवेअर, हार्डवेअर. काय चाललंय मामा? नमस्ते म्हणलं. नमस्कार. काय चाललंय? काय आलतो, पण परत तुमचं एक दिवस बंद होता. आता घरी आरामच चालू आहे ना. हा, आज आरामच चालू आहे. साठी आलतो जरा सर्टिफिकेट साठी जरा ऑनलाईन, पण त्या सर्व्हर बंद आहे वाटतं. तर ते काय नाही का ना, एक तहसीलदार मध्ये द्यायचं होतं, अर्ज एक द्यायचा होता. आता रेशन सगळं आपलं ते आता काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे ना. आता अपंग झाले, पण अपंगाचा फायदा नको का? हा, ते समाज कल्याण आमकं तमकं त्याचं काहीतरी पेन्शन वगैरे काहीतरी चालू आहे, ते पण काहीतरी मिळाली पाहिजे. आता हाय, पण ते नाही, ते हेल्पटे मारायचे. जा सर्व्हर चालू आहे, साहेब नाही, हे नाही, ते नाही, अशी कामं चालू आहेत. ते म्हणतात ना सरकारी कामं काय काय हे आहे ना, त्याला काहीतरी मन आहे ना. आहे काहीतरी ते, मला पण नाही आठवत. त्या याच्यात ना डायरेक्ट खपात नसता आणता नाही का? सांडला गाजर. चला मग आहे. हा भाऊ, या निवांत. हा, येतो निवांत मग. हा,
चालतंय. बाकी काय निवांत या. आज आम्हाला गावरान कोंबडा कापायचा होता शुक्रवार. कडकनाथ बघा ना भेटलं तर. कडकनाथ नाही राहिले आता. बाकी नाही. एखादा आलता बघा. कडकनाथ झालं पुण्याला घेऊन जायचं त्या पाहुण्याला. तसं मग बघावं लागेल इकडे तिकडे कुठं आहे का. जर भेटलं तर 100% घेऊन ये. बर. आळे फाट्याला भेटेल. आळे फाट्याला जर कधी गेलो तर मग तुमच्यासाठी आणीन खास. चालत ना. कडकनाथ. ओके. धन्यवाद. हे बघा आमच्या ज्योतीच्या मॅडम आहेत बघा, या देशमुख मॅडम. तर आज देवाच्या ठिकाणी आमची गाठ पडली बघा. आम्ही शिरून आलो. तुम्ही कुठं पुण्याहून आला का? बर चालते. या मग काय आता छोट्या शाळेत पाठवू आपण. ती यायची पण तिला थांबायला माणूस नाही ना. हे बघा श्री आमचे नावरा म्हणायचे दत्त महाराज मला महाराज. तर आता दर्शन घेण्यासाठी मी आज म्हणजे दर्शन झाल्यानंतर प्रथमच आलो आहे पाहिजे. तर हे चांगले कसं देवस्थान आहे. तर अति उत्कृष्ट असायचं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात हे आहे पहा. तर हे आली गाडी आलो की. तर हे आता गाडी आली मला पटकन जाते. जय श्री काणेपनाथ महाराज जय. आणि गाडी आली बघा आता. चला बरं झालं गाडी मिळाली. ठीक धन्यवाद. चला उघडा. हे बघा आता आम्ही शिरूरवरून नवरा भाग्याला घरी चालू बघा. आता आम्हाला एक गाडी मिळाली बघा. एक गाडी मिळाली आम्हाला. आता त्या गाडीत आम्ही आता त्या आम्हाला कॅनलवर सोडणार आहेत. आणि आता झालंय आमचं आज तर काय काही शिरूरचं झालं नाही बघा. तर आज ते सर्व्हर पण डाऊन होतं आणि त्यामुळं सगळं डाऊनलोड झालं नाही काही. तर आज कारण हेल्पटापडा आता उद्या परत जावं लागेल. तर बघा आता आम्ही आता शिरूरच्या घाटामध्ये आलो बघा. आमच्याकडे जाऊन हा घाट आहे बघा. आता या घाटामध्ये काम चालू आहे. आता या रस्तारुंदीचं काम चालू आहे बघा. इथं समोर एक हायस्कूल झाले बघा. इंग्लिश मिडियम हायस्कूल आहे बघा इथं. आणि आता हे घाटाचं काम बघा आता हे चालू आहे बघा. काम आता हा रस्ता रुंद भरपूर प्रमाणात होणार आहे. त्यामुळे आता नंतर काय अडचण येणार नाही. तर बघा हे गाडी आहे. काय नाव काय म्हणले आपलं? विकास बोरवे. बोरवे. हा आता तुम्ही म्हणजे गाडी तुमची स्वतःची? हा पुढे चालवता गाडी रांजणगाव एवढ्याची चालवतात गाडी बघा. आता इकडे भरायला कुठे चालली आता? शिवापूरला. हा शिवापूरला भरता. काय मग वाहतूक काय असते तुमच्याकडे? कंपनीचं मटेरियल. सगळं कंपनीचं मटेरियल. हा रोजची डेली एक ट्रिप होती का? चालू होती चाकण रोडला. हा शिवापूरला आठवड्यातून 2 ट्रिप असतात. आठवड्यातून 2 ट्रिप असतात. म्हणजे तुमचा हप्ता वगैरे जाऊन सगळा व्यवस्थित प्रपंच चालतो मला त्याच्यावर. चांगले कष्ट केल्यावर फायदा आहे. पण कष्ट करणारी माणसं पाहिजे. आणि आज गाडीत आणण्यात फायदा आहे. पण असं टाइम टू टाइम काम करणं हे सगळं महत्वाचं काम आहे. त्यामुळं एक धंदा व्यवसाय चांगला आहे हा. आणि जर आपण सुरक्षित दृष्टीने जबाबदारी अगदी व्यवस्थित काम जर केलं तर अगदी चांगलं आहे काम. विचार केला ना गाडीवर चालवले किंवा पैसे भांडवल आले भाडे वगैरे पण तेवढं चालून जातं. बरोबर आहे. नाही बरोबर आहे ना. अशी काही लोक म्हणजे काही व्यसनाचे झाल्यामुळे ती पण गाडी हे व्यवस्थित चालवत नाही. पण काय नाही हा. तर त्यात काय झालं आजकाल नवीन म्हणजे आज 10वी 11वी सुद्धा पोरं बिगरला अशी गाड्या चालवतात. आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतं. आधी जिकडे तिकडे रोडची कामं चालू आहे.
त्याच्यामुळं अशा नवीन मुलांना जमत नाही. जुनी माणसं बरोबर आधी व्यवस्थित लाईन बाद चालतात. बरोबर ना. तर ही चांगली गोष्ट आहे. आणि हा तुमचा रोजचा व्यवसाय म्हणजे तुमचं रोज तुमचं रोडवर काम असतं. रोडवर काम म्हणजे आमचं पोट बांधून द्यावं चालतंय. हा बरोबर आहे. तुमचं गाडी चालवून तेव्हा आम्ही पोट बांध चालणार आमचं. नाही बरोबर ना. तुम्हाला म्हणजे पोटाभराची गाडी आहे म्हणून तुम्ही रोज रोडवर असता. त्यामुळे तुमची कुटुंब घरी सुखी आहे. हा बरोबर आहे. तुम्ही किती दिवसापासून धंदा करता? हे जनामचं गाडी चालवतो. गाडीचं काय गाडी पहिल्यापासून गाडी आहे माझ्याकडे. हा बरोबर आहे. पहिल्यापासून गाडी आहे. हा बरोबर आहे. काही काही ना पहिल्यापासून गाडीचं एकदा असलं की ते व्यवस्थित म्हणजे धंदा त्यांना ते सगळं माहिती असतं आणि ते व्यवस्थित धंदा करतात. तुमचं गाव कोणतं म्हणले? देऊळगाव. देऊळगाव कोणतं? आपलं पाठीमागचं देवदैठण. हो. हा देऊळगाव. हा देऊळगावचे आमचे पाहुणे आहेत बरेचसे. हा आंबळ्यात देऊळगावचे आमचे पाहुणे आहेत. देवदैठण मध्ये आहेत. आता आम्ही निमराज संत निमराज महाराजच्या पालखीचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग काढलेलं आहे मी. आणि गेल्या वर्षी 19 दिवस मी दिंडी बरोबर होतो. संपूर्ण दिंडीचं मी पायवारी केली आहे मी. आणि मी आज 2 वर्ष त्यांची वारी करतोय. आणि ह्या वर्षी पण आता मी जर या वारी करणार आहे. आणि त्यात ह्या वर्षी माझं काय झालंय की जरा थोडा घरगुती ऍक्सिडेंट झाल्यामुळे माझा हात कट करण्याची पाळी आली. त्यामुळे माझा हात कट करा. त्यामुळे 2 महिने मी व्हिडिओ बंद करायचे ठेवले होते. तर पण आता ह्या वारीपर्यंत ठीक होईल. आता वारीमध्ये मी परत 19 दिवस परत वारीत जाणार आहे. आणि संपूर्ण संत निमराज महाराजांच्या दिंडीचं शूटिंग मी संपूर्ण लोकांना दाखवणार आहे. तर ते एक चांगलं आहे. आणि माझी पण संपूर्ण देऊळगाव झालं, तुमचे देवदैठण झालं, येवची झालं, हे सगळे अगदी वारकरी सगळे माझ्या अगदी जिगरी दोस्त बनले बघा. ते संपूर्ण सगळे त्या 4-5 गावचे लोक. हा ते सगळे आपले ते म्हणले मला ते पण माझं ऍक्शन झालं तर मला ते घरी भेटायला आले सगळे आमचे दिंडीचे लोक. तर हाय पण आता नाविलाज याचं होतं, त्याला काय विलाज नाही. हा चालतंय. बघा आता इथं ह्या आता संपूर्ण आता रोड मध्ये सगळ्या कंपन्या सगळे एकवर झाले बघा. आता इथं आता MIDC आता बहुतेक आता आमच्या गावापर्यंत संपूर्ण MIDC येणार आहे. कारण हे संपूर्ण आता हे बघा संपूर्ण आता सगळे प्लॉटिंग झाले, कंपन्यांनी एकवर केलंय आणि वरच्या MIDCने पण एकवर केलेलं आहे. त्यामुळं आता हे सगळं जमीन ही सगळे एकवर झालेली. बघा इकडे रोडचं काम चालू आहे. त्यामुळे इथं गाड्या सुरक्षित जायला पाहिजे. धन्यवाद. मला बघा आता मी इथं उतरलो बघा. आता कॅनल आता घरी चालू. काय म्हणतो का रे? टुरिस्ट गाडी आहे काय? द्वारकाधीश गंगा दर्शन यात्रा. नमस्ते नमस्ते. दर्शनला बाबा यात्रा दर्शन. हा कोणतं गाव? नागपूर. नागपूरचे. आता कुठं चालले? द्वारकेला या गाडीमध्ये? अरे बापरे. आम्ही पण जाणार आहे आता पुढच्या महिन्यामध्ये. आमची ट्रिप आहे. बरं. नाही तर बसा की आहे जागा आमच्याकडे? नाही तर जागा आहे तुमच्याकडे भरपूर बनायला. पण आम्ही पुढच्या महिन्यात जाणार आहे आम्ही. जेवणाची अरेंजमेंट आहे? नाही आता तुम्ही आता इतके लांब जाणार म्हणलं सगळं तुमच्याकडे व्यवस्था असणारच ना. हो तुम्ही आम्हाला गुरु महाराज भेटले. धन्यवाद तुमच्यासाठी. मग मी तिथंच वाचलं म्हणलं ही द्वारका गाडी चालली म्हणलं. कोण देवाला चाललेली गाडी म्हणलं. व्हिडिओ कॅमेरा चांगला काढा म्हणजे सर्वांच्या. बरं ठीक आहे. युट्यूबला येईल. युट्यूबला. असं काय? हा युट्यूबला येईल. हा हा एस बी बेंद्रे ब्लॉग. हा दाखवतो तुमच्या. बघा ही सगळी बघा यात्रेकरू आहेत बघा ही सगळी. आणि आता ही सगळे द्वारकेला कुठं जाणार आहेत? द्वारका पूर्ण द्वारका दर्शन आहे. गुजरात दर्शन. हा म्हणजे गुजरात द्वारका दर्शन. पुढं अयोध्या वगैरे जाणार आहे का? सर्व काशी वगैरे. हा हे संपूर्ण ट्रिपला बघा या गाडीमध्ये चालल्यात बघा. संपूर्ण घरची फॅमिली सगळे. हा ठीक आहे. धन्यवाद तुम्हाला सर्वांना. शुभ आशीर्वाद. बघा ही सगळी देवाला चालल्यात बघा. आज इतके मोठी ट्रिप आहे बघा त्यांची. म्हणजे संपूर्ण उत्तर भाग फिरून येणार आहे. हा तुमचं गाव कोणतं म्हणले? नागपूर. हा नागपूरचे नाही का? आणि नागपूरवरून तुम्ही आता इकडं कुठं जाणार? फलटणला आलो. हा फलटणला आलते का? नाशिक. आता परत नाशिक जाणार. पूर्ण तीर्थयात्रा करत चालले.
बरोबर. आता नाशिकवरनं मग तुम्ही तसं पुढे जाणार. नाशिक मधून त्या सापुतारा घाटातून डायरेक्ट गुजरात. त्र्यंबकेश्वर. हा त्र्यंबकेश्वर ते सगळं ते आलं सगळं ते. बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद. चला युट्यूबला बघा एसडी बेंद्रे.